त्यांच्या ज्या डायनिंग सेक्शनमध्ये एसी मिळतं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे गोरेगावमध्ये आणि मी गोरेगावमध्ये तुमच्यासाठी असा हिडन स्पॉट शोधून काढलेला आहे जिथे तुम्हाला अनलिमिटेड थाळी टेस्ट करता येणार आहे, ती अवघ्या 120 रुपयामध्ये. आणि त्या भोजनालयाचं नाव आहे श्री श्रामकृपा भोजनालय. मित्रांनो, या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ तुम्हाला टेस्ट करायला मिळणार आहे, याचा टायमिंग, लोकेशन, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून मी कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण जाऊया श्री श्यामकृपा भोजनालयाची अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायला. लेट्स गो. तर मित्रांनो बघा, ही आहे माझ्या समोर श्री श्यामकृपा भोजनालयाची अनलिमिटेड व्हेज थाळी. आणि बघा, खूप छान छान पदार्थ त्यांनी मला सर्व केलेले आहेत. तर मी दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. आज त्यांच्याकडे कोणकोणत्या भाज्या आहेत त्या. हे बघा, आज छोलेची भाजी आहे, ही ग्रेव्ही टाईप भाजी बनवलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आहे, मस्तपैकी त्यांनी त्याच्यावर कोथिंबीर, मिरची वगैरे बांधून राई वगैरे टाकून दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे ही दाल फ्राय, ही पण बघा किती घट्ट आहे. राईस आहे, चपाती आहे, कांदा, पापड, लोणचं आणि एक स्वीट दिलेलं आहे त्यांनी मला, शिरा. अशा प्रकारची ही पूर्ण थाळी आहे आणि याच्यामध्ये सगळे पदार्थ तुम्हाला अनलिमिटेड खायला मिळणार आहेत. तर आता आपण करूया टेस्ट. टाईम टू टेस्टिंग. आणि सगळ्या गोष्टी मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे. आणि या थाळीमध्ये बघा 2 चपात्या दिलेल्या आहेत त्यांनी सुरुवातीसाठी. बाकीचे पण पदार्थ तुम्ही घेऊ शकता. तिने बुफे काउंटर लावलेला आहे त्यांनी, तर तिथे जाऊन तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि आता मी टेस्ट करतो, सुरुवात करतो. चपात्या बघा किती छान आहेत, छोट्या आहेत आणि एकदम हलक्या फुलक्या, जास्त त्याच्यावर ऑइल नाही आहे. आपण टेस्ट करूया. आज त्यांच्याकडे आहे छोलेची भाजी, थोडी ग्रेव्हीमध्ये बनवलेली आहे त्यांनी. आणि आता छोले पण बघा किती हलके, प्रेस केले तरी लगेच हे ब्रेक होत आहेत आणि प्रॉपर कुक झालेले आहेत ते. हां हां, मस्त टेस्ट आहे. आणि मेन म्हणजे जास्त स्पायसी नाही आहे, एकदम कमी मसाल्यामध्ये बनवलेले आहेत. छोल्याची भाजी एक ग्रेव्ही भाजी आहे. आणि आता ही बटाट्याची भाजी नॉर्मली आपण महाराष्ट्रीयन लोकांच्या घरामध्ये बनवली जाते, तीच आहे. आणि बटाट्याचे पीस पण थोडे मोठे मोठे दिलेले आहेत त्यांनी. आता आपण टेस्ट करून बघूया. मस्त. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, जास्त स्पायसेस वापरलेले नाहीत त्यांनी आणि त्याच्यामध्ये कोटिंग करून दिलेले आहेत छान प्रकारे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या थाळीमध्ये ज्या काय भाज्या आहेत ते नॉर्मली म्हणजे प्रत्येक दिवशी चेंज होत असतात. पण थाळीमध्ये 2 भाज्या कंपल्सरी असतात, डाळ भात, चपाती, पापड, कांदा, लोणचं आणि एक स्वीट तर कंपल्सरी असतं. आणि यांच्या एक व्हेरिएशन असं सांगतो तुम्हाला की सॅटर्डे संडेला यांच्याकडे जी काही स्पेशल थाळी असते त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पदार्थ असतात. 2 स्वीट असतात, छास असतं किंवा अजून काहीतरी ॲडिशन देण्याचा प्रयत्न करतात. मंडे टू फ्रायडेमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला अशा प्रकारची थाळी मिळणार आहे. सो आता आपण टेस्ट करूया. डाळ चपातीबरोबर टेस्ट करून बघूया. हां हां, घट्ट घट्ट डाळ आहे आपल्याला. हां, हे बेसिकली जे कमी स्पायसी खातात त्यांच्यासाठी ही खूप छान थाळी आहे. जास्त मसाल्यांचा वापर नाही आहे, त्यामुळे तुमच्या गट हेल्थला कुठलाही इश्यू होणार नाही, डायजेस्ट होण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि मित्रांनो बघा, याच्याचबरोबर आपल्याला पापडसुद्धा मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, यांच्याकडे जर तुम्ही गोरेगावमध्ये राहत असाल आणि पी जी असाल किंवा काही कारणास्तव तुम्ही घरी जेवण बनवू नाही शकत असेल तर यांच्याकडे डिलेवरीसुद्धा आहे. तुम्ही फोन करायचा आहे आणि तुमच्याकडे घरपोच ही सुविधा होणार आहे, गोरेगाव ईस्ट वेस्ट कुठेही राहत असलं तरी. तर आता मी पुन्हा एकदा थाळीकडे येतो. या थाळीमध्ये दर दिवशी मेनू चेंज होत असतो, मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि हे बघा, राईस हा पण पूर्ण खिला खिला राईस आहे. आपण ह्या घट्ट डाळीबरोबर ट्राय करूया. हा हा हा, जबरदस्त. हां,
त्याच्याबरोबर लोणचं, डाळ भात लोणचं, मस्त कॉम्बिनेशन भाई. आणि खूप छान आहे. डाळ तर मला आवडली खूप, ठीक आहे. आणि राईस पण एकदम खिला खिला आहे, असं चिकट चिकट राईस नाही दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे खाताना मजा येते. घट्ट डाळ आणि राईस बरोबर त्या. आणि आज त्यांच्याकडे स्वीट आहे, शिरा आहे, तो पण टेस्ट करून मी बघतो. हां हां हां. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला अनलिमिटेड खाता येणार आहेत. पण एक गोष्ट काळजी घ्या की कुठल्याही गोष्टीची नासाडी होता कामा नये. तुम्हाला हवं तेवढं घ्या, पण ताटामध्ये काही ठेवू नका कृपा करून. कारण तुम्ही आता बघतच असाल किती क्रायसिस चालू आहेत, पाऊस नाही पडत आहे किंवा अजून युद्ध चालू आहेत, किती महागाई वाढलेली आहे. त्यामुळे वेस्टेज होणार नाही याची काळजी घ्या. आता मी येतो पुन्हा शिऱ्याकडे. हां, मस्त. जास्त स्वीट नाही आहे, त्यामुळे सगळेजण तुम्ही खाऊ शकता. आणि मी आलेलो आहे ऑल दिवशी, मंडे टू फ्रायडेमध्ये हे असे मेनू तुम्हाला मिळणार आहेत. सॅटर्डे संडेला याल तर त्यांच्याकडे एक्स्ट्रा अजून 2-3 आयटम वाढतात, स्वीट वाढतं, छास वाढतं. आणि हॉटेल पण एकदम म्हणजे सिम्पल आहे, जास्त असं फॅन्सी हॉटेल नाही आहे. तुम्ही घरी खाल्ल्यासारखंच तुम्हाला जेवण मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 120 मध्ये ही थाळी मिळणार आहे. आणि त्याबरोबर त्यांच्या ज्या डायनिंग सेक्शनमध्ये तुम्हाला AC मिळणार आहे. म्हणजे एवढं बाहेर वातावरण जर गरम असेल तर एवढं चांगलं फूड तुम्ही या AC सेक्शनमध्ये बसून खाऊ शकता फक्त 120 रुपयामध्ये. आता दुसरी गोष्ट, त्याचा टायमिंग सकाळी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 365 दिवस हे भोजनालय चालू असणार आहे. तुम्ही येऊन इथे ही व्हेज थाळी, अनलिमिटेड व्हेज थाळी एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, ही व्हेज अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायला, टेस्ट करायला तुम्हाला यायचं आहे गोरेगाव ईस्टला. ओबेरॉय मॉल आहे त्याच्यासमोर, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहेत, त्याच रोडला पकडून तुम्ही यायचं आहे. 2 ते 4 मिनटं लागतील हार्डली. आणि लेफ्ट हँड साईडलाच आहे. आणि इथे येऊन तुम्ही त्यांची जी काय अनलिमिटेड थाळी आहे पूर्ण एन्जॉय करू शकता. आठवड्यातले 7 दिवस आणि वर्षातले 365 दिवस, शनिवार रविवार तुम्हाला इथे त्यांच्याकडे स्पेशल जी थाळी असणार आहे ती एन्जॉय करता येणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि इथे गोरेगाव जवळपास बहुतेक असं कमर्शियल एरिया आहे, तर त्यांना तर ही खूप बेनिफिट ठरेल ही थाळी आहे ती. तर तुम्ही सुद्धा इथे या तुमच्या लंच टाईममध्ये आणि इथली जी अनलिमिटेड थाळी आहे घरगुतीच आहे, एकदम चव पण, ती टेस्ट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.